भाजपचे ईशान्य मुंबईचे लोकसभेचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर काल उबाटा पक्षानं राडा घातला असा आरोप जो आहे तो भाजप कार्यकर्त्यांनी केला आणि यानंतर ते त्यांच्या थेट कार्यालयाबाहेर पोहोचले। कार्यालयामध्ये पैसे वाटप सुरू असल्याचा जो आरोप आहे तो उबाटा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आणि निवडणुकीच्या पूर्वी हे पैसे लोकांना वाटले जात आहेत आणि त्याकडे उघडपणे पोलीस आणि प्रशासन डोळेझाक करते असा थेट आरोप संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा होता आणि याच ठिकाणी ते पोहोचले होते। आपण पाहतो ही सगळी दृश्य, हीच ती इमारत आहे ज्या ठिकाणी हा सगळा राडा या इमारतीच्या बाहेर झाला होता। कुठलाही बोर्ड मिहिर कोटेचा यांचा या इमारतीच्या बाहेर लागलेला नाहीये, पण याच ठिकाणाहून हे पैशाचं वाटप सुरू होतं असा थेट आरोप जो आहे तो कार्यकर्त्यांनी केलेला आणि आपण पाहतोय की आज सकाळपासूनच या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस या ठिकाणी आहेत। तर आपण पाहतोय दुसरीकडे की मिहिर कोटेचा यांचं जे कार्यालय आहे ते सुद्धा अवघ्या हाकेच्या अंतरावर आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा आता कार्यकर्त्यांनी जमायला सुरुवात केलेली आहे। मिहिर कोटेचा नेमकी आज काय भूमिका घेणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासोबतच पोलिसांच्या भूमिकेकडे आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।